रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय मिरचीचा खरडा. बघा, हा खलबत्ता आहे आणि हे मिरचीला लागणारं साहित्य. मिरची म्हणजे खरडा बनवणार आहे बरं का आपण. हे बघा, हा खूप सारा लसूण आहे, ह्या मिरच्या, जिरे, गूळ, मेथी आणि हे चिंच आणि यात आपण चवीनुसार मीठ घेणार आहे. यात महत्त्वाचं म्हणजे मेथ्या वापरतोय बरं का आपण. हे थंडी स्पेशल खरडा आहे आपला. मेथ्या आपण आता हे सगळं एकसारखं असं छान असं खमंग भाजून घेऊ. बघा, मी तवा ठेवलाय, तवा छान असा तापलाय बघा आपला. मी आता याच्यावर भाजून घेते बरं का, एक एक करून. अगोदर आपण ह्या 1 चमचा मेथी घेतली, ती मेथी भाजू. मेथी आणि जिरे मिक्स भाजणार आहे बरं का आपण. छान असं खमंग भाजून घेऊ. आपल्या चटणीमध्ये, खरड्यामध्ये मेथ्या टाकणार आहे आपण. आपला खरडाच मेथी स्पेशल खरडा होणार आहे. थंडीच्या दिवसामध्ये कसं आहे ना, मेथी कोणत्याही प्रकारे मेथी आपल्या पोटात जायला पाहिजे. बघा, आवाज पण येतोय लगेच. आणि ही मेथी जी आहे ना, ती अशी कमी गॅसवरच भाजायची बरं का, जास्त पण नाही भाजायची. बघा, झाली आपली मेथी भाजून. आणि हा खरडा आपली एवढी 1 चमचा मेथी टाकून सुद्धा कडवट होणार नाही बरं का. याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, ते ऐकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. कुठे असं स्क्रिप्ट न करता पूर्ण अगदी व्हिडिओ बघा आपला. बघा, मी मेथ्या काढून घेतल्या आणि आता ह्या मिरच्या टाकल्या बरं का. मिरच्या आपण असं भाजून घेऊ, तोपर्यंत मेथ्या थंड होतील. तुम्हाला सांगते, इतकं छान हा खरडा बनतो. तुम्ही ना खरंच पूर्ण व्हिडिओ बघा आणि ना एकदा असं बनवून खा. तुम्ही पण म्हणणार आहे खरंच आपल्या पोटामध्ये थंडीच्या दिवसांमध्ये मेथ्या पण जात आहे आणि तोंडाला चव येणारी अशी एक ही गोष्ट. इतकी छान मिरच्या होता ना, इतकी छान ठेचा बनतो इथला खरडा. आणि मी एक खलबत्त्यातून करणार आहे बरं का, ही मिक्सर मध्ये नाही काढणार आहे. छान असं खलबत्त्यात करू आपण. तुम्ही पण बघा. मिरच्या छान असं होत आहे बरं का, डाग पडत चालले आता. बघा, मी मिरच्या भाजल्याच्या नंतर थोडा लसूण टाकलाय. थोडा म्हणजे आपला लसूण जो होता तो टाकलाय. तो बी असं छान असं भाजू देऊ. मिरच्यांना कसे डाग पडले बघा. आता मी कमी गॅस करते. मिरच्या भाजलेल्या आहे. आता त्यात लसूण पण भाजतोय. आवाज फुटता बरं का मिरच्या. झाले, लसूण पण छान भाजलाय आपला. बघा, आपल्या मिरच्या भाजून झाले. आता आपण काय करणार आहे, हा खलबत्ता आहे ना, यात आपण मेथ्या आणि जिरे अगोदर छान असं बारीक करून घेणार आहे बरं का. आणि ह्या मेथ्या आणि जिरे जे आहे ना, त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहे, मीठ वापरणार आहे बारीक व्हायला. बघा, आपण आता हे घेतलं थोडं मीठ बरं का. आणि थोडं मिरच्यांबरोबर घ्यायचंय आपल्याला, एकदमच याच्यातच नाही घ्यायचंय. छान असं हे बघा, छान बारीक करून घेऊ बरं का. अहो, इतका छान लागतो हा खरडा, तुम्हाला सांगते मी. पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. कडू पण लागणार नाही आणि तिखट पण, अशी एकदम छान अशी वेगळीशी अशी चव येते बरं का ह्या खरड्याची. बघा, मी असं छान असं बघा, आपले हे कुटून झाले. जिरे आणि मेथ्या बारीक झाले. आता आपण याच्यात हे घेऊ, मिरच्या आणि लसूण. हे बघा, आता आपण मगाशी थोडं मीठ घेतलं होतं, आता याच्यात थोडं घेऊ बरं का. हे बघा, हे आलं आपलं मीठ. हे छान असं बारीक करून घेऊ बघा.
हे बघा मी छान असं ठेचून ठेचून घेतलंय. त्यात आपलं आता हे टाकू, गूळ टाकला आणि चिंच टाकली बरं का. ते पण अगदी छान असं बारीक करून घेऊ. वेळ लागतो बरं का याला पण, आणि खूप असं बारीक पण नाही करायचं, असं आबड धोबडच राहू द्यायचं. एकदम छान असा ठेसा बनतो आपला खरडा. बघा मी आता हे ना काढून घेते. झालाय आपला खरडा छान असा. पूर्ण 1 चमचा मेथी बर का, आणि तो पण मोठा चमचा आहे. तरी पण आपला खरडा कडवट होणार नाही, कारण त्यात आपण आहे ना गूळ चिंच आणि भाजून घेतली. अजून आपल्याला फोडणी पण बनवायची. बघा आपण हे आता काढून घेऊ आपला खरडा. वेळ लागतो पण इतका छान खरडा बनतो ना हो. याला आता फोडणी बनवू आपण. बघा मी आता फोडणी बनवते बर का. हे आलं आपलं तेल, आणि आपल्या मिरच्या फ्राय नाही करायच्या, आपण अगोदरच तव्यावर छान अशा भाजून घेतल्या होत्या. त्यामुळं आपण आता फोडणी बनवतो. हे बघ, आणि जिरे आपण तेव्हाच कुटायला घेतले होते मेथ्यांबरोबर. आता आपण फक्त हिंगाची फोडणी बनवणार आहे. हे बघ आपलं तेल तापलंय. मी आता हिंगाची फोडणी दिली. बघा कशी छान फोडणी बसलीये. हे बघ एकदम भारी फोडणी झाली आपली. हा झाला आपला खरडा. तुम्ही बनवा, खा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा. बघा किती छान झाला आपला खरडा. तुम्ही खा आणि मला नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये कसा झालाय ते. मेथ्यांचा खरडा आहे आपला, थंडी स्पेशल मेथी खरडा.